मूर्तींचं अधिष्ठान सापडलं. स्वराज्य आकाराला येत असताना जिजाऊ माऊलींनी आपल्या 5 वर्षाच्या बाळाकडून पुण्याची भूमी नांगरून घेतली. सोन्याचा फाळ लावलेल्या नांगरानी भूमी नांगरत असताना एक तांदळा सापडला गणपतीच्या आकाराचा. कसबा गणपती म्हणून पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणून त्याची प्रतिष्ठापना झाली. लाल महाल सिद्ध झाला आणि स्वराज्य तिथून सुरुवात झालं, आकाराला आलं. 5 वर्षाच्या राजाला घेऊन जिजामातोश्रींनी दिव्य स्वप्न पाहिलं. अधिष्ठान होतं मंगलमूर्तींचंच, मंगलमूर्तींचंच. आणि असा गणपती बाप्पा आम्हाला काय शिकवतो? धर्माची मूर्ती आहे ती. बघा ना, एकदा आपण बाकी सगळं बघतो पण देवाकडे कधी पाहत नाही. उत्सव आम्ही करतो, त्या विघ्नहर्त्याला आणताना सगळी शांतता असते, म्हणजे प्रतिष्ठापना करताना, आणि नेताना सगळा धांगडधिंगा आहे. म्हणजे त्या विघ्नहर्त्यावर केवढं मोठं विघ्न आलंय की त्यांनी मिरवणुकीत बाईवाड्यावर या ऐकायचं. हे त्याच्यावर केवढं मोठं आलेलं विघ्न आहे मला सांगा ना. तो 10 दिवसांकरता पाहुणा म्हणून जर इथं आलाय ना, तर तुमचं माझं काम आहे की त्याच्या समोर जाताना मर्यादेत जावं. त्याच्या समोर जाताना आचार विचार आमचा शुद्ध असावा, स्वच्छ असावा. किमान पक्ष देवकार्यामध्ये तरी विडंबन नको, भक्तीचं विडंबन नको. मग बाप्पाची मूर्ती आम्हाला समजून घ्यावी लागेल. कसा आहे मंगलमूर्ती? वक्रतुंड महाकाय, त्याचं रूप सांगितलंय. सूर्यकोटी समप्रभ. वक्रतुंड म्हणजे वक्र सोंड आहे त्याची, म्हणून त्याला वक्रतुंड म्हटलंय. महाकाय, मोठा आहे. कोट्यावधी सूर्यांचं तेज त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रत्येक कार्याच्या आरंभाला आपण त्याचं वंदन करतो. त्या मूर्तीकडे थोडंसं बघावं आणि त्याचं ध्यान करावं. ते ध्यान करत असताना काय गणपती, आता तो गणपती फार फॅन्सी झालाय नाही का? म्हणजे सिंहासनावर बसतो, कधी ट्रॅक्टरवर बसतो, कधी अजून काही वेगळ्या आवेशात आपल्याला दिसतो. पण शास्त्रांनी सांगितलेली गणपतीची मूर्ती, सगुणाची पूजा ही कशी असावी? तो स्थिर आसन मांडी घालून बसलेला बाप्पा आहे. आणि खूप लक्ष देऊन ऐका, त्याचंच आसन स्थिर राहतं ज्याची बुद्धी स्थिर आहे. गणपती बाप्पा स्थिर बुद्धीचं लक्षण आहे. म्हणजे आता तुम्ही टाळ्या वाजवताय, पण आता आपलंच आपण निरीक्षण करा की आतापर्यंत किती आसनं बदलून झाली आपली, आतापर्यंत किती वेळा मांडी हलवून झाली. त्याचंच आसन स्थिर आहे ज्याची बुद्धी स्थिर आहे. गणपती बाप्पा स्थिर बुद्धीचं लक्षण आहे, स्थिर बुद्धीचं प्रतीक आहे. म्हणून व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, लौकिकामध्ये आम्ही स्थिर बुद्धी ठेवून वर्तन करणं, सारासार विचार करणं फार गरजेचं आहे. त्या पायाजवळ देवाची एक गाडी आहे. कुठली आहे गाडी? देव ज्या गाडीवर बसतो ती गाडी कुठली आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाची ही गाडी अशी आहे की सगळ्या घरात जाऊन फिरून येते, आहे की नाही? किती छान आहे. मोठ्यात मोठ्या कार्यकर्त्याचा, म्हणजे मोठ्यात मोठ्या नेत्याचा किंवा मोठ्यात मोठ्या महापुरुषाचा, माणसाचा लहानात लहान कार्यकर्ता सगळ्या थरापर्यंत जातो. त्याचं हे लक्षण आहे. उंदीर मामा सगळ्या घरात येऊन फिरून जातात. तसं हिचं वाहन चालेल का घरात आलं तर? देवीचं वाहन चालेल का घरात आलं तर? विष्णूचं वाहन कोण आहे? जागे राहा. कोण आहे? आले का कधी कुणाच्या घरात इथं भवानी पेठेत? नाही ना. पण बाप्पाची गाडी आली आहे ना, सगळीकडे आली आहे. ते शांत बसलेलं कधी कुणी पाहिलंय उंदराला? चंचलता हा त्याचा गुणधर्म आहे. कुरतडणं हा त्याचा स्वभाव आहे. उद्योग हे हा त्याचा गुणधर्म आहे. हा त्याचा गुण आहे. गणपती बाप्पा उद्योगावर आरूढ आहेत आणि जी माणसं आळशी असतात त्यांना बाप्पा पावत नाही. म्हणून कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास. म्हणाले असाध्य गोष्टी साध्य करू शकतो आम्ही फक्त कष्टाने. आता काय झाले, देव बुद्धीची देवता आहे, उद्योगावर आरूढ आहेत. आम्हाला कष्टाशिवाय सगळं पाहिजे. काहीही कळत नसताना आई वडील पोरांच्या हातामध्ये मोबाईल देतात. कुठल्याही प्रकारची पात्रता नसताना त्याच्याकडे गाडी मिळते, त्या गाडीमध्ये पेट्रोल घालून दिलं जातं आणि वाऱ्यावर सुसाट वेगाने आमची पोरं गाडी चालवतात. मी माझ्या तरुण भावंडांना, माझ्यापेक्षा लहान मोठ्या सगळ्या भावंडांना मी आवर्जून सांगत असते की तुम्हाला असं वाटतं गाडी चालवताना वाऱ्यावर अगदी वेगात तुम्ही चालवताना तुम्हाला असं वाटतं का की मी खूप डॅशिंग दिसतो, मी खूप हिरो दिसतो, मी खूप हँडसम दिसतो? वडिलांनी दिलेल्या पेट्रोलवर पळवण्यामध्ये काही त्याला हे नाहीये, अर्थ नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डॅशिंग, तुम्ही हँडसम नाही, तुम्ही मूर्ख दिसता.
तुम्ही मूर्ख दिसता. कारण सांगते, 9 महिने 9 दिवस आईने पोटात तुम्हाला वाढवायचं, प्रचंड प्राणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्माला द्यायचं, 25 वर्षापर्यंत तुमचा उत्तम सांभाळ करायचा आणि एका सेकंदात होत्याचं नव्हतं होऊन तुम्ही आई वडिलांच्या समोर येताना त्यावेळी काय यातना होत असतील. मला असं वाटतं, जर तुम्हाला तुमची हिरोगिरी किंवा डॅशिंगपणा दाखवायचंच आहे ना, तर ऑलिम्पिक मध्ये जा. तिथं नीरज चोप्रा सारखी भालाफेक करून दाखवा, मनू भाकर सारखं कुस्तीपटू होऊन दाखवा. आमची जागतिक दर्जाची कुस्तीपटू मनू भाकर भारताचं प्रतिनिधित्व करते आणि मल्लयुद्धामध्ये मुलगी असून सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवते. आणि पुढे ऐका, ते तिचं यश सगळं भगवद्गीतेला अर्पण करते. विठ्ठल विठ्ठल. मोठी बातमी हेडिंग आहे पेपरचं, मला मिळालेले सगळे मेडल किंवा मला मिळालेलं सगळं यश हे भगवद्गीतेमुळे मिळालं. आपण सगळी मंडळी किती भगवद्गीतेचं पठण करतो? आपला धर्मग्रंथ आहे तो. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता असावी, प्रत्येकाच्या हातामध्ये भगवद्गीता आणि भगवद्गीतेचा श्लोक असावा. मला क्षमा करा, मी हात जोडून आपल्याला प्रार्थना करते, भगवंतांनी अर्जुनाला नाही, अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्या भरकटलेल्या समाजाला उत्तम ज्ञानाचं संजीवन दिलंय भगवद्गीतेच्या माध्यमातून. एक तरी श्लोक, ज्ञानोबांची एक तरी ओवी. आपण महाराष्ट्रात राहतो ना, कुणाला म्हणायचं मराठी? आपले पुण्याचे आचार्य अत्रे नावाचे साहित्यिक इथं होऊन गेले, प्रल्हाद केशव अत्रे. अत्र्यांनी फार सुंदर मराठी माणसाची व्याख्या सांगितली. मराठी कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं मराठी? सांगू सांगू का? जागेत ना सगळे? मराठी कुणाला म्हणायचं? म्हणाले, ज्याची ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी. पहिली ओळ. ज्याला तुकोबांचा एक तरी अभंग पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी. 2. आणि तिसरी गोष्ट, ज्यांनी माझ्या छत्रपती शिवप्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी. विठ्ठल विठ्ठल. आहेत का हो आमच्याकडे हे गुण आहे? आम्ही राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या, किंवा छत्रपतींसारखी केशभूषा, छत्रपतींसारखी वेशभूषा आम्ही करायला पुढे मागे धावत असतो. पण या पलीकडे जाऊन राजांचं आचरण काय होतं, काय उपासना आहे, काय निष्ठा आहे, काय धर्मभावना आहे, काय श्रद्धा आहे, याचं थोडंसं आम्ही विचार चिंतन केलं पाहिजे. स्थिर मांडी आहे गणपतीची, पायाशी उंदीर आहे आणि उंदराला आखू असं संस्कृतात नाव आहे. जसं मूषक वाहन गणपतीला म्हणतात तसं त्याला आखू वाहन असं म्हणतात. आणि आखू म्हणजे माया. गणपती बाप्पा आम्हाला सांगतायत, संसारामध्ये मायेला डोक्यावर नाही घ्यायचं, माया पायाशीच राहिली पाहिजे, नाहीतर ती तुम्हाला बुडवेल या भवचक्रात. मोठं पोट आहे बाप्पाचं. कशामुळे झालं हो? कशामुळे पोट मोठं आहे देवाचं? मोदक खाऊन नाही ना, मोदक खाऊन नाही मोठं झालं पोट. गणपतीचं पोट मोठं आहे, त्याला लंबोदर असं म्हणतात, कारण अनंत ब्रह्मांडे उदरी हे त्याचं उत्तर आहे. अखंड ब्रह्मांडाचं उदर, सगळी ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत. एवढंच नाही, तुमची माझी पापं तो पोटात घालतो म्हणून त्याचं पोट मोठं आहे. आणि ती पापं बाहेर येऊ नये म्हणून नागपाशाने ते पोट बांधलंय. लक्ष द्या, लक्षपूर्वक मूर्तीकडे पहा. गणपतीचं पोट नागाच्या पाशाने बांधलंय देवानी. का बांधलं? म्हणून आपण आरती म्हणतो. आरतीतले शब्द सुद्धा आम्हाला नीट पाठ नसतात. कार्यकर्त्यांची सुद्धा आरती नीट पाठ नसते. माफ करा मला, कार्यकर्त्यांना सुद्धा डोक्यावर टोपी घालायची असते गणपतीच्या आरतीला, हे कळत नाही, हे शिकवावं लागतं. निदान आरती करत असताना तरी बाई ग केस बांधून राहा. परवा जळले एका पोरीचे केस आरती करताना. बाई, आरतीत तरी आपण बांधू शकतो की नाही? संस्कृती आपली पाळूया ना त्या त्या वेळेपुरती. बाकीचे लोक त्यांची संस्कृती पाळतात ना, मग आम्ही का नाही आमची संस्कृती पाळायची, आमचं धर्मशास्त्र सांभाळायचं? काय आरती आहे आमची? लंबोदर पीतांबर फणीवर. हा, वंदना का बंधना? काय शब्द आहे? बंधना. बरोबर ना? परवा एक जण म्हणले लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. म्हटलं फळीवर कुठली वंदना बसवली यांनी? काही म्हणतो, एक धड आरती पाठ नाही, धड स्तोत्र पाठ नाही, धड ओवी पाठ नाही, लिंबू चमचा द्या यांच्या तोंडात, मग ते स्पर्धा करत बसणार. संगीत खुर्ची आणि लिंबू चमच्यानी आपल्या मंडळात आहे असं काही स्पर्धा? होतं का? नका करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला सांगा ना, मला सांगा, लिंबू चमच्याच्या शर्यतीत पोरांना पळायला लावायचं, काय मिळणार आहे त्यातनं? शस्त्र शिक्षण शिकवा ना त्यांना.
उत्तम लाठीकाठी प्रशिक्षण शिकवा, स्तोत्रांच्या स्पर्धा घ्या, अथर्व शीर्षाचं पठण घ्या, देवी सप्तशतीचा पाठ करून घ्या, रामरक्षा पाठ करायला लावा, हरिपाठाची तयारी करून घ्या. पोर आमची नाचतात बघा कशी हरिपाठात पावली. इथल्या मुलांना त्याचे शिक्षण द्या. लिंबू चमच्यानी काय मिळणार आहे? संगीत खुर्ची खेळून काय मिळणार आहे आजच्या पोरांना? इतकं संकट दारात आलंय, मी स्पष्ट नाही बोलत, इतकं भयानक संकट दारात आहे. आपण नाही सावध झालो ना तर उद्या गळ्यावरनं तलवारी फिरतील आपल्याला कळायचं नाही. सावध होऊया, धर्म सांभाळूया आणि आपले स्तोत्र, आपला देश, आपला धर्म या सगळ्याचं संरक्षण करूया, जतन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढे जाऊन गणपतीचं पोट मोठं आहे, त्याच्यावर नागपाशाचं बंधन आहे. 4 हातांचा गणपती बाप्पा आहे. एकदंतम चतुर्हस्तम. त्या 4 हातामध्ये मागच्या 2 हातामध्ये काय धरलंय? पाश आणि अंकुश. 2 शस्त्र आहेत दोन्ही हातामध्ये. कशासाठी? शोला. कशासाठी? आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये असलं काहीतरी करतो तसं, त्याच्यासाठी का? नाही. कशासाठी? विनाशायच दुष्कृताम. त्याचा अवतारच त्याच्या करताय. गणपती बाप्पांनी दुष्टांचा नाश करा. त्यांनी तारकासुराला मारले, त्यांनी सिंदुरासुराला मारले, अनेक राक्षसांना त्यांनी मारलं. दुष्टांचा नाश व्हावा म्हणून हातात शस्त्र घेतले. आमचे सगळे देव शस्त्रधारी आहेत. बघा तुम्ही, प्रत्येक अवतारामध्ये हातात शस्त्र आहे, प्रत्येक देवाच्या हातात शस्त्र आहे. आणि मग हातात शस्त्र असणं हे पाप किंवा पुण्य नाही ठरत, ते घेण्याच्या हेतूवर ते ठरतं. पाप आहे की पुण्य आहे. सावरकर म्हणायचे, शस्त्र पाप ना स्वयेची, शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. रामाच्या हातामध्ये शस्त्र होतं, रावणाच्याही हातात शस्त्र होतं, पण आपण पूजा कुणाची केली? रामांच्या कोदंडाची पूजा केली. तानपुरा बंद झाला. रामांच्या कोदंडाची पूजा केली आपण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे अशी शस्त्र पूजा आपण दसऱ्याला करतो की नाही? शस्त्रांची पूजा आपण करता की नाही? ते तेवढ्या पुरतं नसतं. इथल्या भूमीने पराक्रम पाहिलाय. इथल्या भूमीने अनेक वीरांनी, अनेक महापुरुषांनी इथं रक्त सांडलंय आणि त्या प्राणांची आहुती दिली. त्याचा गौरव किंवा त्याचं स्मरण म्हणून आपण दसऱ्याला शस्त्रांची पूजा करतो. महिषासुर मर्दिनीने 9 दिवस 9 रात्र महिषासुराचा निपात केला. तिला कुठेही वेळ नव्हता रंगाच्या साड्या नेसायला, तिला कुठेही वेळ नव्हता नटायला थटायला आणि गरबा खेळायला. आम्ही नवरात्र असंच साजरं करतो. आता तो मेसेज काही दिवसात फिरेल बघा, अमुक दिवशी अमुक रंग, 9 दिवसाचे 9 रंग. आणि मग आम्ही आमच्या घरी जे काही डोकं खाऊ सगळ्यांचं की मला या रंगाची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे त्या दिवशी नेसायला. मला माफ करा, कुठल्याही शास्त्रात, कुठल्याही धर्मपुराणात असं लिहिलेलं नाहीये की देवीनी या दिवशी अमुक रंगाची साडी नेसली होती. मला लिहिलं असेल तर मला आणून दाखवा, माझ्याही अभ्यासात भर पडेल. कुठेच लिहिलेलं नाही, असं कुठेही लिहिलेलं नाही. नको तो अट्टहास खरंच करू नका, खरंच करू नका. त्याऐवजी देवी सप्तशती, देवी भागवत, आमच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊया. आत्मिक बळ कसं वाढेल, शारीरिक बळ कसं वाढेल, मानसिक बळ कसं वाढेल याचं शिक्षण देऊया. अनेक गोष्टी येतो करण्यासारख्या आणि ते न करता आम्ही नको त्या गोष्टीच्या आहारी जातो ना, परिणामी आमचं नुकसान करून घेतो आणि या कर्मबंधनात सापडतो. तुकोबराय म्हणतात, मला या कर्मबंधनात न सोडव. माझा सोडवी दातारा, माझा सोडवी दातारा, माझा सोडवी दातारा, माझा सोडवी माझा सोडवी दातारा, माझा सोडवी मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. भगवंताकडे प्रार्थना करावी, या कर्मबंधनातनं मला सोडव, कारण हे कर्माचं बंधन मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा या चक्रात आम्ही सापडतो. तो आम्हाला सोडवणार आहे सगळ्या कर्मबंधनातनं. मी सांगत होते, दुष्टांचा नाश भगवंतांनी केला, त्यासाठी शस्त्र हातात धरलं आणि मग भगवंतांनी नृत्य केले वेळोवेळी. आता असं म्हटलं ना की आमची तरुण मंडळी आम्हाला भेटतात, मग ताई आम्हाला का बरं म्हणता नाचायचं नाही डीजेवर? देव बाप्पा सुद्धा नाचला होता ना. पायी घागऱ्या करीती ऋण झुण, नाचले ना देव. नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी, नाचतो ना
असं काही म्हटलं की आमची तरुण मंडळी आम्हाला म्हणतात, ताई देव सुद्धा नाचला होता, म्हणजे मग आम्ही नाचलो दारू पिऊन तर बिघडलं कुठे? अहो, देवानी नृत्य केलं. कधी? जेव्हा राक्षसाला मारलं तेव्हा त्यांनी नृत्य केलं, आणि ते नृत्य आपल्यासारखं नव्हतं, ते शास्त्रीय डान्स होता, तो क्लासिकल नृत्य होतं ते. मग देव असे नाचले आणि आम्ही पराक्रम केला आणि मग देवाने नृत्य केले. आम्ही पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला मिरवणुकीमध्ये काय म्हणतात ते मी इथं सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल. आम्ही जर बाप्पाचे खरे भक्त असू ना, तर मी हात जोडून आपल्याला प्रार्थना करते, जिथे जिथे शक्य आहे आणि जिथे जिथे असं घडतंय तिथं निदान बोलून तर बघा की बाबा रे असं करू नका, वेगळ्या पद्धतीने मिरवणूक करा. आपली पारंपरिक मिरवणूक असू दे, आपली महाराष्ट्राची संस्कृती आपण जपूया, आपली हिंदू धर्म संस्कृती आपण जपूया. गणपती बाप्पांचं विसर्जन असंच झालं पाहिजे, ढोल ताशांच्या गजरामध्येच नको आपल्याला डीजे. काय करायचंय? देव नाचले, देवांचं नृत्य वेगळं होतं, आपलं नृत्य वेगळं असतं. आपल्या नृत्याला काही अर्थ नसतो, त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही. बाप्पांनी दोन हातामध्ये एका हात मोदकासाठी ठेवलाय, डाव्या हातात मोदक आहे आणि उजव्या हात वरद हस्त आहे. त्याचा अर्थ असा आहे, भक्तांना वर देणारा, भक्तांना वर घेणारा आणि अभक्तांना वर पाठवणारा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकंदर शरीरामध्ये भगवंतांचं मस्तक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुराणातली कथा आहे, पार्वती माता स्नानाला जाते, कुणी येऊ नये म्हणून नंदीला उभं करते. मी कथा नाही सांगणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. खरं तर असा कथा सांगताना आमची कॉन्व्हेंटची मुलं विचारतात, म्हणजे पार्वती आईनी असं आपल्या मनापासून गणपती तयार केला अशा आपल्याला कथा सांगितली जाते, मग तिने एवढ्या दिवस आंघोळ नसेल का केली? हा प्रश्न असतो पोरांचा. अरे बाबा, पुराण कथांचा अर्थ असा नसतो घ्यायचा शब्दशः. पार्वतीनं आपल्या बुद्धीवरचा मल दूर केला, अहंकार दूर केला आणि मग नित्यानंद स्वरूप गणेशाचं दर्शन झालंय. तसं आपल्याला सुद्धा आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती असंख्य प्रकारचा मळ, षड्विकारांचा मळ आहे, तो आपल्याला धुवून काढावा लागेल, तो दूर करावा लागेल, तेव्हा बाप्पा दर्शन देईल आपल्याला. मंगलमूर्तींच्या या सगळ्या प्रसंगामध्ये मस्तक छाटलं शिवशंभू महादेवांनी आणि मग गजमस्तक आणून बसवलं. मग त्या गजाची, गजमस्तक बुद्धीची देवता आहे मंगलमूर्ती. वक्रतुंड म्हणजे सोंड वाकडी आहे म्हणून वक्रतुंड म्हणतात त्यांना. याही पेक्षा सोंड वाकडी आहे म्हणून वक्रतुंड नाही, तर वक्रांतुंड यती इति वक्रतुंड हा म्हणाले. वाकड्या गतीनं चालणाऱ्या माणसाला सरळ करणारा तो देव आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वक्रतुंड एकंदर शरीराच्या मानाने, म्हणजे त्याचं गजमस्तक असल्यामुळे त्याचे कान सुद्धा कशासारखे जागे आहेत का? आपण गणपतीचे कान कसे? सुपासारखे. आता हे शहरातल्या पोरांना सांगावं तर पंचायत होते. गणपतीचे कान सुपासारखे. परवा एक कॉन्व्हेंटचा मुलगा म्हटला, हाऊ इट इज पॉसिबल? म्हणले गणपतीचे कान सुपासारखे कसे? बिकॉज सूप इज लिक्विड. कॉर्न सूप, टोमॅटो सूप, व्हेजिटेबल सूप, त्याला पाखडायचं सूप माहितीच नाही. बरं, इथे आहे का घरात आपल्या पाखडायचं सूप? कुठलं हो, आता गेलं सूप, गेलं जातं गेलं. आणि असलं तरी ते आता म्युझियम मध्ये ठेवावं लोकांना बघायला. सुपाचा काय गुणधर्म आहे? सूप कशासाठी? हा, फोलपट ठेवायची आणि शेंगदाणे टाकून द्यायचे, बरोबर ना? सुपाचा काय गुणधर्म आहे? असार असेल ते टाकून देतो आणि सार असेल ते जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जे चांगलं आहे ते स्वीकारायचं ना. मग गणपती बाप्पा त्यांच्या कानातनं आम्हाला, कानांमधून एवढंच शिकवतात की जीवनामध्ये जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करूया, जे वाईट आहे ते टाकून देऊया. नको त्या गोष्टींनी कशाला आमची वाणी खराब करायची. चार माणसं एकत्र आली की कुणाची निंदा करण्यामध्ये आमचा दिवसभराचा वेळ खर्च करतो ना आपण. दिवसभर या वाणीने नको ते पाप आम्ही करत राहतो, नको ते अनेक लोकांची निंदा करतो. पण भगवंताचं नाम असं आहे की हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते. आमचं जीभ, आमची वाणी धुवून टाकण्याचं काम भगवंताचं नाम करतं. त्यामुळे अशा वेळी देवाचं नाम घ्यावं. मोठे कान सुपासारखे गुरुचरित्रामध्ये सांगितलंय. हालविसी कर्ण युकुले तेथोनी जो का वारा उसणे, तयाचे निवाते विघ्न पडे विघ्नांतक म्हणती तुझं. महाराज म्हणाले, नुसत्या कानाच्या वाऱ्याने संकट दूर पळून जातात. असा विघ्नांतक असलेला गणपती बाप्पा थोडंसंच राहिलंय. एकंदर शरीराच्या मानाने त्याचे डोळे अत्यंत सूक्ष्म आहेत, डोळे बारीक आहेत. फेस रिडिंग ज्याला म्हणतात, चेहरा पाहून जातक वर्तवणं,
नाही का. ज्यांचे डोळे बारके असतात ना ते फार सूक्ष्म दृष्टीने बघतात जगाकडे, दूरदृष्टी असते. पप्पा बुद्धिमान आहे, त्याची सूक्ष्म दृष्टी आहे. आम्ही त्याच्याकडून हा बोध घ्यायचा की आपण सुद्धा जगाकडे अत्यंत डोळसपणे आणि सूक्ष्म दृष्टीने बघावं, म्हणजे फसायला होत नाही. कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळेल ज्यावेळी आम्ही गणेशाचं अशा प्रकारे ध्यान करू. म्हणून तुकोबराय सांगतात, तू धर्माची मूर्ती आहेस, पापपुण्य तुझ्या हातामध्ये आहे. आणि हे भगवंता, मला माझ्या कर्मबंधनातनं सोडव, कारण तू सगळ्यांचा अंगीकार केला. तिसऱ्या चरणामध्ये करसे अंगीकार, 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 करसे धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करीसी अंगीकार, तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करीसी अंगीकार. महाराज म्हणाले, देवा सगळ्यांचा अंगीकार केलास, अंगीकार म्हणजे स्वीकारलंस, सगळ्यांना स्वीकारलं, सगळ्यांची पापं पोटात घातली.
मीच काय रे गुन्हा केला, तरी काय माझा भार, माझा सुद्धा स्वीकार कर, माझाही अंगीकार कर, कारण तुझ्या कृपेने मला इथं जन्म मिळाला, कृतज्ञ होतात तुकोबराय, आणि माझा सुद्धा अंगीकार कर म्हणून त्याला मागणी किंवा प्रार्थना करतात. हे देवा, कारण तू अजामिळ्यासारख्या पाप्याला त्याचा उद्धार केलास, दैत्यांचा सुद्धा तू उद्धार केलास. कृष्ण परमात्म्याला मारायला आली होती एक मावशी 6व्या दिवशी. कोण होती हो? पुतना मावशी आली होती ना मारायला. तिचा सुद्धा म्हणाले उद्धार केला, तिला मुक्ती दिली, राक्षसांना सुद्धा मुक्ती दिली, कंसाला उद्धार केला, रावणाचा उद्धार झाला. एकाने प्रश्न विचारला कृष्ण परमात्म्याला की देवा, फार सुंदर डोंगरे शास्त्रीजी सांगायचे की पुतना मारायला आली होती तरी सुद्धा म्हणाले तिचा तुम्ही उद्धार केला, असं कसं काय? भगवंत म्हणतात ती आली होती पण तिची येण्याची स्टाईल मला खूप आवडली म्हणाले, कारण ती राक्षस म्हणून नव्हती आली, ती आई म्हणून आली होती. त्यामुळे आईचं वात्सल्य, तिचं विष जरी स्तनाग्रांना लावून आली असली तरी सुद्धा विष प्राशन करता करता तिचा प्राण भगवंतांनी शोषला आणि तिला मुक्तिपदाला प्राप्त केली, तिचा उद्धार केला. त्यामुळे सुष्टांना सुद्धा आणि दैत्यांना सुद्धा तू त्यांचा अंगीकार केलास, त्यांचा उद्धार केलास. वाल्याचा वाल्मिकी झाला, एका व्याधाला सुद्धा तू त्याचाही अंगीकार केलास आणि या जगामधलं श्रेष्ठ असं रामायण नावाचं महाकाव्य तू त्यांच्याकडून करवून घेतलंस. अशा अनेकांचा तू अंगीकार केलास. देवा, माझाही तुला अंगीकार करावा लागेल. करीसी अंगीकार तरी काय माझा भार, मलाही भगवंत सांभाळून घे. कधीतरी त्याच्या समोर जावं, डोळे झाकून प्रार्थना करावी. आमचं काय होतं, जरा कुठे बिघडलं की आम्हाला देव आठवतो. आम्हाला एरवी देव आठवत, भरपूर पैसा असतो तेव्हा देव आठवत नाही, सगळं अलबेल असतं, प्रपंचामध्ये सुख असतं तेव्हा देव आठवत नाही, नातेवाईक सगळे चांगले असतात, गुण्यागोविंदानी असतात तेव्हा देव आठवत नाही, संसारात चटके बसले की देव आठवतो. आम्ही माणसं लबाड आहे. एवढंच कशाला, आमची पोरं सुद्धा शाळकरी एरवी देवाकडे जात नाही, गणित इंग्रजीच्या पेपरला मारुतीच्या देवळात जातात, बाहेरनच नमस्कार करतील. एवढे आम्ही लबाड आहे हो. आम्हाला संकटात किंवा अडचणीत देव आठवतो आणि मग त्याची कृपा व्हावीशी वाटते. अखंड त्याच्या स्मरणामध्ये राहावं. संतांनी आम्हाला सांगितलं, करीसी अंगीकार तरी काय माझा भार, देवा माझा अंगीकार तू कर. आमची नीतिमत्ता स्वच्छ असावी, आमचं अंतःकरण शुद्ध असावं, माझ्यावर विश्वास ठेवा. देव काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी घेतो. देव सांभाळतो आपल्याला, खूप सांभाळतो देव आपल्याला. फक्त त्याची उपासना करूया. बुद्धी देवता असलेला गणपती बाप्पा आहे, त्याच्या उपासनेला लागूया. हातातनं सत्कर्म कसं घडेल याचा विचार करूया आणि या देवाचं, देशाचं, धर्माचं आम्ही काहीतरी देणं लागतो. म्हणून प्रत्येकाने धर्मासाठी जे जे करता येईल त्याच्यासाठी सजगतेने आणि जागरूकतेने प्रत्येक गोष्ट करूया. जे जे करता येईल ते आपापल्या पातळीवर करूया. एकदा मावळतीला जाणाऱ्या सूर्याला एकाने विचारलं की, म्हणाले तू मावळतीला जाशील तर मग आता जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल, कोण करेल? तेव्हा एक चांदणी आली समोर. ती म्हणाली, बाप्पा सूर्यदेवा, तुझ्या इतका प्रकाश मला नाही देता येणार, पण मी माझ्या पुरतं चमचमण्याचं काम करेन, माझ्या पुरता प्रकाश मी देईन, मला जेवढा जमेल तेवढा. तसं प्रत्येकाने ठरवलं ना, मी माझ्या पुरतं करीन, माझ्यापासून सुरुवात करीन, तर काही अवघड नाही. प्रत्येकाने सुरुवात करावी आणि देवभक्ती, देशभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती या सगळ्या भक्तीला आपण जागावं. जी छत्रपतींनी केली, सावरकरांनी केली, अनेक महात्म्यांनी केली. आणि मग असा संतांनी दिलेला आम्हाला धर्म किंवा संतांनी आम्हाला दिलेलं जीवनाचं तत्वज्ञान जर आम्ही अंगामध्ये बाणवलं, स्वीकारलं, तर तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, हे भगवंता, तू माझ्या जीवाचं जीवन आहेस. प्रार्थना करतात, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या
मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा कर्मा कर्मापासून दुतारा कर्मापासून हे दुतारा मदरी जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा करिसी अंगीकार तरी काय माझा भार आणि जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा भगवंता तू आमच्या जीवाचं जीवन आहेस प्रपंच करत असताना अध्यात्माचा जर बेस जीवनाला असेल ना तर आमचं जीवन सुखकर जातं पुढे जातं छान किती अडी अडचणी आल्या प्रपंच म्हटलं की आम्हाला तो रडवणारच आहे सांगा संसारासाठी कितीही करा कुणी केलं म्हणत नाही देवासाठी थोडं करा देव लक्षात ठेवतो त्यामुळे प्रपंच आम्हाला रडवणार आहे प्रपंचाकडून सुखाची अपेक्षा न करता जीवनाकडे सकारात्मकतेने बघूया बऱ्याचदा आम्ही म्हणतो याच्यात काही नाही त्याच्यात काही नाही तक्रारी असतात जीवनाकडून अशा मंडळींनी कधीतरी बाहेर पडावं रोज वॉकिंग जॉगिंगला जातात बघा सकाळी काही माणसं आपल्याला दिसतात एकतर आमची पिढी आता सकाळी लवकर उठत नाही ब्रह्ममुहूर्त रामप्रहर माहितीच नाही जुन्या मंडळींना माहिती आम्ही सगळे सूर्यवंशी आणि त्यात कीर्तनकार आता निशाचर प्राण्यातच मोडतोय म्हणजे ही सगळी मंडळी आम्ही त्यामुळे सकाळी लवकर उठावं खूप माणसं तुम्हाला रस्त्याने चालताना दिसतील त्यातल्या एखाद्याला विचारावं का पळताय तो म्हणेल पोट कमी करायला पळतोय या जगातल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांना टेन्शन आहे पोट कमी कसं करायचं आणि निम्म्यापेक्षा जास्त लोकांना टेन्शन आहे तेच पोट भरायचं कसं
म्हणून दादांसाठी टाळ्या वाजवा. सकाळपासून अन्नदान चालू आहे. सगळी माणसं येऊन जेवून जात आहेत. ते म्हणले रात्री 2ला पण जेवायला माणसं येत आहेत. आपल्याकडे पद्धतच आहे, भजनाला 8 आणि भोजनाला 60. विठ्ठल विठ्ठल भगवंत कुठे कुठे असतो माहितीये? जिथं त्याचं नाम घेतलं जातं तिथे भगवंत असतो. जिथं अन्नदान होतं तिथे भगवंत असतो. तिथे भगवंत उपस्थिती दाखवतो आपली. जिथे सद्भावनेचं वर्तन आहे, जिथे संस्कृतीचं पालन आहे, जिथं भक्तीचा उद्रेक आहे, तिथे भगवंत येतो. म्हणून कीर्तनात भगवंत असतो. या धारणेने आपण कीर्तन श्रवण करावं. इथलंच नाही, जिथे जिथं जे जे चांगलं ऐकायला मिळेल ना तिथे आपल्या लेकरांना घेऊन जा. काळाची फार मोठी गरज आहे. मी हात जोडून सांगते आपल्याला, जिथं जिथं धर्माचं जागरण आहे ना तिथे तिथे जाऊन आपली उपस्थिती दाखवा. आपला एकमतानी ऐक्य आपलं सगळ्या जगाला दिसू द्या. तुकोबराय काय, ज्ञानोबा काय, आमच्या जगण्याचं रसायन आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या भूमीला लाभलेले महापुरुष आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे. म्हणून आम्ही त्यांचे वारसदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये सुखाने नांदतो आहोत, त्या भारतामध्ये आहोत. मंगलमूर्तींच्या या सेवेसाठी या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने नव तरुण किंवा नवकिरण असं नाव आहे बघा ना, नाविन्याचा, तेजाचा, प्रकाशाचा एक किरण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये यावा ही अत्यंत सुंदर अशी अपेक्षा मंडळाची. नवकिरण तरुण मंडळाला मी मनापासून धन्यवाद त्यांचे व्यक्त करते. दादांना नमस्कार करते आणि आमचे परमादरणीय गाडवे महाराज मनापासून त्यांना सुद्धा नमस्कार करते की त्यांच्या प्रयत्नांनी आणि आपण सर्वच मंडळी सर्व संप्रदायाला वाहून घेतलेली आपण निष्ठावान मंडळी आहात. या सर्व टाळकऱ्यांना मनापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर अशी मनापासून दादांना नमस्कार करते. आपण सर्व सुजाण असलेले श्रोतृवर्ग, काय असतं कीर्तनकार कोण आहे, कसा आहे, कशी आहे हे येण्याआधी युट्यूबवर सगळं बघून ते परीक्षा झालेली असते. मग आम्ही ठरवतो कीर्तनाला बसायचं की नाही. त्यामुळे कुणाचंही कीर्तन असू द्या, वक्ता, वक्तृत्व, व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यातलं वक्तव्य फक्त लक्षात ठेवा. लाखो कीर्तनकार आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. कीर्तनकार येतील आणि जातील, पण ही गादी अनादी काळापासून चालत आली आहे. ही नारदांची गादी आहे. या गादीवरची निष्ठा आपली चांगली राहू द्या. कीर्तनकार आज असतात उद्या नसतात. त्यामुळे या गादीवर आणि कीर्तनावर प्रेम करा. कारण कीर्तन आम्हाला कीर्तन चांग होय अंग हरिरूप या पदाला नेऊन पोहोचवतं. आणि ज्ञानोबा सांगतात आम्हाला हरिरूपच व्हायचंय. शेवटी भगवंतांचं लाडकं आम्हाला व्हायचंय. त्याची कृपा आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेला असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. मंडळाला मनापासून धन्यवाद देते. सगळ्यांच्या चरणारविंदी झालेली सेवा रुजू करते. एकदा मस्त जय जयकार करा. तुकाराम 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 सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. सर्वांना नमस्कार करते. झालेली सेवा मंगलमूर्तींच्या चरणावर समर्पित करते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर विठ्ठल